काल रात्री हरभरे भिजत घातले आणि आज केले हरभऱ्याची शाकभाजी. सकाळी हरभरे उकडून घेतलेत. 2 मीडियम साईजच्या बटाट्याच्या मोठ्या फोडी केल्यात, साल न काढता. हे कच्चे बटाटे आहेत. 2 मीडियम साईजच्या टोमॅटोच्यासुद्धा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल तापवले, त्याच्यामध्ये जिरं पावडर, हळद, हिंग आणि बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत. मी फ्राय करायचं आहे थोडंसं अर्धा मिनटासाठी. मग 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घालून पुन्हा फ्राय करायचं आहे अर्धाच मिनटासाठी. लसूण पेस्ट घालायची आणि अगदी थोडंसं पाणी घालून शिजवायचं 2 मिनटासाठी. मग हरभरे शिजलेलं पाणी जे आहे ते घातले, झाकण ठेवले आणि बटाटे 80% शिजवलेले आहेत. मग टोमॅटो घालायचे, मिक्स करून पुन्हा 2-3 मिनटासाठीच फक्त झाकण ठेवायचं आहे, कारण टोमॅटो आपल्याला खूप शिजवायचे नाही आहेत, त्याचं टेक्स्चर राहिलं पाहिजे. मग झाकण काढून गरम मसाला, शिजलेले हरभरे, कन्सिस्टन्सीनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला हे घालून मिक्स केलं आहे. नंतर आता बटाटे आपले पूर्ण शिजलेले आहेत, तर ते 3-4 फोडी घेऊन मॅश करायचं आणि भाजीत घालायचं, म्हणजे मिळून येते भाजी आणि उकळल्यावरती आपली भाजी तयार.